सर काय झालं? काय झालं लाडाला? आजोबा आईची खूप आठवण येते. तुम्ही घरी आहात आणि आई नाही असं कधीच झालं नाही आजपर्यंत. असं कधीच झालेलं नाही. पण खरंच आसवरीशिवाय घराला घरपणच नाही. आजोबा माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. चूक कोणती? मी आईशी खूप वाईट वागलोय. कळतंय ना. मग काय सोपं आहे. तर चूक सुधार. आई आल्यानंतर तुला त्रास देऊ नको. संपला विषय. नाही देणार त्रास. बिलकुल त्रास नाही देणार तिला. तुला एक सांगू सोहम, जर आपल्याला कोणी बोललं, आपला अपमान केला, तर आपल्याला दुःख होतच. पण सगळ्यात जास्ती चालतं ते आपलं भूतकाळातलं वागणं. भविष्यामध्ये आपण बोललेले शब्द, आपलं वागणं आपली पाठ कधीही सोडत नाही. आणि याच्यावर उपाय काहीच नाही. म्हणून कुणाशीही बोलताना किंवा वागताना पूर्ण विचार करून वागावं. हो आजोबा. हा चाल, नैवेद्य द्या. थांब, चौकोर काढू दे मला. ठेव. घ्या नैवेद्य घ्या. थँक्यू. हा घ्या. देवाला चांगली बुद्धी मागा. आजोबा तुम्ही? नाही मला नको. शेंगदाणे घासा खावतो मला. हो का? मला माहित नव्हतं. तू आता या घरातली आहेस. कोणाला काय चालतं काय चालत नाही माहित असायला पाहिजे तुला. तसं नाही आजोबा, आतापर्यंत कधी अशी वेळ नाही आली ना. पण आता लक्षात ठेवीन की तुम्हाला शेंगदाणे चालत नाहीत. आता वेळ आली ना. काय चालतं काय नाही चालत आसवरीकडनं शिकून घे, माहित करून घे. कळलं? बरं आजोबा, मी जरा बाहेर जाऊन येते. थोडं सामान आणायचंय. जाऊन तू रे. चला देवाला नमस्कार करा. आजोबा मी अभीस किचनला चाललोय. याला थोडा उशीर होईल. जा 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 गेलास तरी चाल. जा जा. असू दे असू दे. यशस्वी व्हा. हीच ती वेळ आहे. देवा कोणाला आणू नको. हीच ती वेळ आहे. या थंडीत आईस्क्रीम खाण्याची मजा काही वेगळीच आहे. अर्थात आसवारी घरात असतं आणून दिलं असतं. नाही तर आजोबा, अहो माझी पर्स राहिली नेमकी. हो, हो, हो. चला येते. हो.
आसारी घरात नसल्याचा हा एक फायदा आहे. काही म्हणाले ते खाता येत. सवरी सोड ना आता. किती रागवणार आहेस? आता कसा घालव विचारूस वा. दादा तो लाल माठ कसा दिला? असा थँक्यू. ठीक आहे, चला आता. चला. सावकाश आजोबा. आजोबा सावकाश. उठून बसा. उठून बसा तुम्ही. हळू हळू. सावकाश. थांबा पाणी देतो तुम्हाला. हे घ्या पाणी प्या. हळू हळू हळू. बरं वाटतंय आता? बरं वाटतं. अरे पाणी प्यायला बरं वाटलं. जरा आडवा झालं की उबळ येते. अरे बापरे. असं कसं अचानक झालं आजोबा? तुम्ही काही आंबट वगैरे खाल्लं होतं का? नाही आंबट खाल्लं आठवत नाही मला काही. तू एक काम कर. शुभ्राला जरा काढा काढा. काढ्याने बरं वाटेल मला. हो मी सांगतो. हा तुम्ही असेच राहा. एक शुभ्रा. शुभ्रा ऐक ना. शुभ्रा. शुभ्रा ऐक ना. शुभ्रा. काढा कसा बनवायचा आता यार? आईला विचारू का? नको एवढा रात्री नको. अगं मी एवढ्या रात्री कोण फोन करतोय? सोहम? इतक्या रात्री का फोन करत असेल? हॅलो, काय झालं रे? बाबा बरे आहेत ना? ऍक्च्युली त्यांना जरा ठसका लागलाय आणि त्यांनी काढा मागितला. मला माहिती नाही काढा कसा बनवतात म्हणून मी तुला फोन लावला. जरा सांगशील का मला? हो ठीक आहे.
हे बघ, पातेलं घे, स्टीलचं घे, हा पातेलं, आणि त्याच्यात 3 पेले पाणी घे, दालचिनी टाक थोडी, आणि एक सेकंड आन्सर कर. नाही, मी म्हटलं असं बरं पडेल ना, तुलाही कळेल मी काय बनवतोय, उगाच काही चुकायला नको. हा, तू काय म्हणालीस? 3 पेले पाणी. बरोबर. आता त्याच्यात दालचिनीचे तुकडे टाक 1-2. ते बघ, आपलं हळद तिखट मीठ असतं ना, तिकडे दालचिनी ठेवली. तिथेच त्याच्यातच लवंग असेल, 1-2 लवंगा टाक, 1 वेलची टाक. तिथे बाजूलाच बघ, धणे असतील, जिरे असतील, 1 चमचा धणे टाक, 1 चमचा जिरे टाक. आणि तर फ्रीज उघड, फ्रीज मध्ये पुदिना असेल, कोथिंबीर असेल, आणि थोडी तुळशीची पानं पण ठेवली असतील शुभ्राने. 5-6 पुदिन्याची पानं घाल, 4-5 पानं तुळशीची टाक, आणि थोडीशी कोथिंबीर टाक. तिकडे बघ, डाव्या बाजूला मध ठेवला असेल, हा, 1 चमचा मध घाल. आता ढवळ ते चांगलं. आता काढा चांगला, खळखळून उकळू दे. हे बघ, उकळला. आता गाळून दे आजोबांना. हा, ओके, थँक्यू. मला वाटतं अजून अर्धा 1 कप काढा तरी असेल त्यात. आणि रात्री अपरात्री अवेळी खाल्लं ना की पोटाला त्रास होतो. हा काढा घेतल्यावर बरं वाटेल, रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. आई, मी आधी आजोबांना देतो. हा, मी नंतर घेईन. आणि हे बघ, बाबांना कसं वाटतं ते मला नंतर कळव, हा नक्की. हो, थँक्यू आई. आजोबा, आजोबा, हं? घ्या, काढा घेताय ना, बरं वाटेल. हाय ग, आता बरंच बरं वाटतंय. घसा पार सोलोटून निघाला होता माझा. आता जरा आराम करा. हो, या, हळू, सावकाश.
तुम्हाला आणखी काही नको आहे ना आजोबा? नाही, काय नको आता, काय नको. झोपा. हो. आजोबा मी पाय चेपून देऊ तुमचे? पाय चेपून देऊ? चेप चेप चेप. आई, अगं काय झालं, तुम्ही काही कळवलंच नाहीत मला. काय कळवायचं होतं? अगं बाबा कसे आहेत, त्यांची तब्येत कशी आहे, कळवणार होतात ना तुम्ही. हा, काय झालंय आजोबांना? अगं काय झालं होतं म्हणजे बाबांना खोकला लागला होता, केवढी ढास लागली होती त्यांना. हा, सोहमनी काढा कसा करायचा हे विचारायला फोन केला होता मला. आई मी एक मिनिट थांबा आई. आई तुम्ही काळजी करू नका, आजोबांना शांत झोप लागली आहे. चल बरं झालं बाई. मी करते हा नंतर फोन तुम्हाला. हो हो बाळा, ठीक आहे. सोहम, सोहम, नको उठू त्याला, रात्रभर जागा बिचारा. झोपू दे त्याला. आजोबा हं? तुम्हाला खोकला कसा झाला? खोटंच ठाऊक काय, कसं काय झालं काय कळत नाही मला. शेंगदाण्याच्या लाडूने तर झाला नाही, कारण तुम्ही ते खाल्लेच नव्हते. नाही, कसं काय काय काही होऊ शकतं आपल्यात. मला नाही वाटत आहे आश्चर्य. डस्टबिन मध्ये रिकामा आईस्क्रीमचा बॉक्स आला तेव्हाच मला कळलं. आई तुमची सगळी पथ्य पाळतात ते बरोबर करतात, नाहीतर लहान मुलांसारखे वागता तुम्ही. सॉरी, मला माफ कर. मला माफ. बघा हा, परत खरंच असं करणार नाही आहात तुम्ही. आईना नाव सांगेन नाही तर. उठणारात का? आवरून घेता आता? मी काढा बनवते तुमच्यासाठी. कर कर कर. मी काही मदत करू? उठवायचं होतंच ना मला. शुभ्रा, काय ग, काय झालंय? बोल ना, काय झालंय? लोक घरात आजोबा आहेत. असू देत. ओके, काय झालंय सांगशील मला? आज मला माझा सोहम परत मिळालाय आणि आता मी त्याला कधीच सोडणार नाही.